श्री गुरुशरणं श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमः। श्री श्री गुरवे नमः। आदिगुरु शंकराचार्य दक्षिणामूर्ती स्तोत्र याचं चिंतन चालू आहे। म्हणून आद्य शंकराचार्यांना आपण वंदन करू। श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंकरम। आदिगुरु भगवान शंकरांना वंदन करूया। वंदे वंदारु वंदारम शिवमानंद रूपिणम पिंड ब्रह्मांड रूपेण राजमानम सनातनम। आपण दक्षिणामूर्ती स्तोत्रांना अभिवादन करून काल जे चिंतन केलं त्याच्या पुढे आपण विचार करूया। काल असं आपण पाहिलं म्हणजे आचार्यांनी जणू काही लहान मुलापासून सर्वांना समजेल अशा रीतीनं सगुण निर्गुणाचा हा विचार अतिशय सुंदर रीतीनं सांगितला। म्हणजे जे उत्तम अधिकारी आहेत, जे ज्ञानी आहेत, जे महात्मे आहेत, जे संत आहेत, त्यांना हे सगुण निर्गुण समजलं हो। पण आचार्यांची ऐशी कळवळ्याची जाती त्यांना हा विषय सर्वांच्या करता मांडायचा महत्वाचा भाग। 8 तनुनी युक्त आहे परमात्मा असं म्हणून नाही आचार्य थांबले। म्हणून उत्तम अधिकारी आणि मध्यम अधिकारी, मध्यम म्हणजे ज्याची श्रद्धा आहे की हा परमात्मा आहे पण त्याला सूक्ष्माकडे नेण्याकरता, सूक्ष्म विचार म्हणजे तत्वज्ञानात्मक विचाराकडे नेण्याकरता हा अष्टमूर्तींचा विचार आचार्यांनी मांडला। न अन्यत् किंचित विद्यते विमृशताम यस्मात् परस्मात् विभो। असा म्हणजे जणू काय असा हे काय म्हणता येईल त्याला बरं, रिएन्फोर्समेंट असं करून टाक। अहो नाही, न अन्यत् किंचित विद्यते, याच्याशिवाय दुसरं नाही हो। आता आचार्यांना अहो काय आचार्य म्हणतात हे विमृशताम यस्मात् परस्मात् विभो। आणि म्हणून या विश्वव्यापी परमात्म्याशिवाय दुसरं काहीच दिसून येत नाही। म्हणून अष्टमूर्तींचा हा विचार आम्ही मांडला। अष्टमूर्तींनी युक्त तनूंनी म्हणजे हे शरीर आहे, 8 प्रकारची मूर्ती आहे, 8 प्रकारचं हे शरीर आहे म्हणजे शरीराचे विभाग आहे। हे जगाचं संरक्षण करणार आहो कुणीतरी पाहिजे का नको? आपलं कुटुंब आहे, कुटुंब प्रमुख आहे, तो संरक्षण करतो। मग या जगाचं संरक्षण करणारा हा एकमेव आहे तो परमात्मा आदिगुरु। तस्मै श्री गुरुमूर्तये नमः इदं श्री दक्षिणामूर्तये। आचार्य आपला निग्रह नाही सोडत। नमः इदं नमः इदं दक्षिणामूर्ती म्हणजे आदिगुरु भगवान शंकरांना ही माझी गुरुमूर्ती आहे। आता 2 अर्थानं आचार्यांनी आपल्या गुरूंना आणि आदिगुरु भगवान शंकरांना या ठिकाणी एकत्रपणानं आणून या ठिकाणी वंदन केलेलं आहे। आचार्य ईश्वरोपासनेचा मार्ग हा उत्तम रीतीनं निर्दिष्ट केलेला आहे। ईश्वर उपासना, ईश्वराची साधना ही का करावी? कारण जसं
राजा परीक्षिताला शुकाचार्याने सांगितलं. राजा परीक्षिताचा हा एक सामान्य प्रतिनिधित्व करणारा असा त्याच्या मुखामधनं प्रश्न बाहेर पडला. भगवतो गुणमये स्थूल रूपावेशितो मनः ह्यगुणेपि सूक्ष्मतम आत्मज्योतिषी परे ब्रह्मणी गुरोहो अर्हसी अनुवर्णयितुमिति. राजाने प्रश्नही केला आणि उत्तरही दिलेलं आहे. फार सुंदर आहे तो एक परिच्छेद. विश्वव्यापी परमात्म्याशिवाय जग असूच शकत नाही. 8 मूर्तींच्या वर्णनातून आचार्यांनी ईश्वरोपासनेचा मार्ग निर्दिष्ट केला, म्हणजे पिन पॉइंट करून टाकलं. बघा, सगुण आहे, निर्गुण आहे, सगुण आहे, निर्गुण आहे, स्थूल आहे, सूक्ष्म आहे. स्थूल समजलं तर सूक्ष्म समजेल, सगुण समजलं तर निर्गुण समजेल. आणि म्हणून आतापर्यंत सगळ्या श्लोकामधून आचार्य परमात्म्यानं केलेलं विश्व, त्याच्यामध्ये असलेली सर्व सृष्टी, प्रजा, जीव, जगत, जगदीश हे करत 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 अगदी मायेच्या प्रेमानं या ठिकाणी वर्णन करून सांगतात की अहो लोक हो, विश्वव्यापी हा परमात्मा आहे. तो 8 तनूंनी 8 कलांनी युक्त आहे. उपनिषदामध्ये वर्णन आहे. अष्टक म्हणजे कला म्हटलंय तिथे. कला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याही मूर्ती स्वरूप आहे. ते सुद्धा वेगवेगळ्या रीतीनं असणारं अशा प्रकारच्या त्या 8 तनूंनी. आता इथे सांगितलं की संपूर्ण विश्व म्हणजे एखाद्या लहान मुलाला आपण संबंध जगाचा हा नकाशा काढायला सांगायचा. बघा, आणि जगाचा नकाशा काढल्यानंतर तुला जग कळेल का, म्हणून दुसऱ्या पाठीमागच्या बाजूला, म्हणजे एक पूर्वी शाळेमध्ये एक असं असायचं की माणूस काढा आणि तो उलटला की भारताचा नकाशा दिसायचा. असं दोन्ही अंगानं एक चित्र तयार केलेलं होतं. म्हणजे माणूस हा भारतामध्ये आहे, भारतामध्ये तो मनुष्य आहे, माणसामुळं भारत निर्माण झाला, वगैरे वगैरे वगैरे. तसं संपूर्ण जगाचं नकाशा आणि त्यात 8 तनू म्हणजे 8 रूपं दाखवायची आणि ते संपूर्णपणानं अशा रीतीनं पाठीमागच्या बाजूला त्या 8 तनू आणि सगळ्या जगाचा नकाशा, म्हणजे एका बाजूला जगाचा नकाशा तो दाखवायचा की हे बाबा हे जग आहे. आपल्याला इतिहासाच्या भूगोलामध्ये तो नकाशा जगाचा असतो, सगळे खंड असे दाखवायचे. आणि पाठीमागच्या बाजूला त्या 8 तनू दाखवायच्या की ज्या सगळ्या जगामध्ये व्यापून पुन्हा ते पान उलटायचं आणि पुन्हा म्हणायचं बघ आहेत का नाही, अष्टमूर्ती स्वरूप जग हे परमेश्वराचं विराट स्वरूप आहे. आणि म्हणून अशा शंकराला चंद्रशेखर 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 पाहि माम, चंद्रशेखर 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 रक्ष माम. अशा आदिगुरु भगवान शंकराला प्रार्थना करायची ना. शिवहर शंकर गौरी शंकर. अहो काय वर्णन करतायत आचार्य. आणि म्हणून आपण काल अजून एक विषय आपण मांडला आणि तो फार सुंदर आहे की बुद्धिरूपी दर्पणामध्ये बुद्धी ही एक चैतन्य शक्तीची अंतःकरणात निर्माण झालेली निश्चयात्मिक वृत्ती आहे. निश्चयात्मिका बुद्धी लेखे गुरुनंदन. भगवंतानी सांगितलं बाबा अर्जुना घट्ट असा डळमळीत नको. प्राणीमात्रात योग्य रूपात ही बुद्धी सुस्थिर आहे, मुळामध्ये सुस्थिर आहे. समुद्र आहे अथांग, नदीचं पाणी शांत आहे. आपण एखादा खडा टाकला थरथरत. पूर्वीच्या काळामध्ये डोंबारी
एका माणसाला गाईचं कातड अंगावरचे पांघरून घेऊन, डोंबारी म्हणतात तो नंदीबाई, तो त्या ठिकाणी बिरवायचे. खरा तो बैल नाही आहे, पण माणसाने अंगावरचे पांघरून घेतलेला. आता लोक परीक्षा घ्यायचंय, तो वाजवायचा, ढोल वाजवायचा रस्त्यावरून जाताना, बघा हा बैल आला, हा बैल देवाचा बैल आहे. लोक त्यावेळेस जुनी माणसं असा एक खडा टाकायचे त्याच्या अंगावर, की तो थरथर अंग, जसं बैलाच्या अंगावर, गाईच्या अंगावर एखादा खडा टाकला की शरीर थरथरतं. तो निसर्गाचा आहे. पण इथे तो माणूस, त्याला माहिती आहे की लोक आपली खरी खोटी परीक्षा घेणार, तो बरोबर थरथरतो आपलं. म्हणजे कृत्रिम कातड ही कला आहे, हा कला आहे. तो विषय थोडासा बाजूला ठेवूया. म्हणून बुद्धी ही सुस्थिर आहे, पण संकल्प विकल्प आहे. संकल्प आहे, विकल्प निर्माण झाला, आपण जायचं का नाही, मागे आलो, नको झाला, विकल्प निर्माण झाला. कर्तव्य अकर्तव्य, कर्तव्य करायचं आहे, अकर्तव्य निर्माण झालं, आणि अकर्तव्य निर्माण झाल्यामुळे विषाद योग निर्माण झाला. मूळ भावच जो आहे तो बदलला. म्हणून भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी हे बुद्धी दे रघुनायका, समर्थाने सुस्पष्ट म्हणलेलं आहे. रघुनायका, रामा आम्हाला बुद्धी दे, बुद्धी दे. आणि म्हणून काल आपण या विषयामध्ये बुद्धिरूपी दर्पण सुंदर रीतीनं त्या नवयोग्यांच्या पैकी एका योग्यानं त्या राजाला सांगितलं की राजा, अरे बाबा, एक लक्षात घे, हा परमात्मा प्रकाश रूप आहे, आणि बुद्धिरूपी दर्पणामध्ये हा प्रकाश आरशावरती मळ साठला, तो दूर केला. प्रतिबिंब दिसलं नव्हतं, कधी प्रतिबिंब नव्हतं कधी, पण प्रतिबिंब दिसलं. अरे धूळ साठली होती, दूर केलं. डोळ्यावरती पडदा आलेला आहे, तो म्हणतो सूर्य नाही. डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर तो म्हणतो सूर्य आहे की, अरे नव्हता कधी, तुझ्या डोळ्यावरती पडदा आला, म्हणजे निसर्गता तो पडदा आला, तुला कुणी दिसेनासं झालं. म्हणून होत्याचं नव्हतं कशाला करतोस, आहे की. म्हणून विश्वात्मक ईश्वराचं दर्शन हे भिन्न प्रकारानं करून देणारे आचार्यांच्या सारखी स्तोत्र आहेत, 6 शास्त्र आहेत. आणि म्हणून या शास्त्रांनी वेद, उपनिषद, वेगवेगळे प्रकरण ग्रंथ या माध्यमामधून बुद्धी ही सर्व कार्य करणारी अशा प्रकारची आहे असं उत्तर दिलेलं आहे. बुद्धीला महत्त्व आहे. म्हणून संकल्प, विकल्प, कर्तव्य आणि अकर्तव्य यामधून आपण निवड केली पाहिजे. हा भाग आहे. अश्रद्धा, अज्ञान, बुद्धीला मान्य न होणं. आपण एखादा विचार करतो, परंतु नाही, आपल्याला हे मान्य नाही, हे बरोबर नाही आहे, समाज काय म्हणेल, हे बरोबर नाही आहे, म्हणून लगेच त्या ठिकाणून आपण वेगळा विचार मांडायला लागतो. आणि त्यावेळी हे सर्व शास्त्र, म्हणजे सर्व वेद, पुराणे, सर्व संतांचे ग्रंथ हे जणू काही सांगतात की विचार करा, चिंतन, मनन आणि निधिध्यासन केलं पाहिजे. शास्त्रांचे सिद्धांत, संतांनी सिद्धांत मांडले. संत एकांती बैसले. अहो गंमत झाली, पहा बरं, संतच एकांतात एकत्र बसतात, बाकी कुणी बसत नाही, वादविवाद सुरू होतो. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले. सगळे सिद्धांत काढले सगळ्या संतांनी, सारांश काढिले निवडोनी, आणि मग त्या सगळ्यांचं एक सार काढलं. ते एक श्री हरीचे नाम. त्यांनी समजा तो श्री हरी आहे, या जगाचा नियामक आणि नियंता परमात्मा, याचं विराट स्वरूप आहे, तो अष्टमूर्ती स्वरूप आहे.
आणि त्याने हे जग व्यापलेलं आहे. तो पिंडामध्ये आहे, तो ब्रह्मांडामध्ये आहे आणि व्यष्टी समष्टी सगळं काही एक आहे. सारांश काढिले निवडोनी ते एक श्री हरीचे नाम. नाममहिमा सांगितला इथे. आणि याप्रमाणे हे सगळं कशा करताय, हे सगळं कशा करताय. काही वेळ नाही, उद्योग नाही म्हणून एक आहे नाही हो. एखादा शब्द आहे, एखादा वाक्य आहे, एखादा विचार आहे, हे आपलं आत्मबल, उपासना आणि साधना ही आत्मबल वाढवण्यासाठी आहे. आता आत्मबलाशिवाय पर्याय या जगामध्ये नाही बरं. आत्मबल वाढवलंच पाहिजे, कारण बाहेर स्पर्धा आहे. एक वेगळा थोडासा या ठिकाणी एक स्पर्श करून जातो की प्रचंड स्पर्धा, आणि ही अतिरेकी आहे. स्पर्धा अतिरेकी बनली आहे. आणि त्या अतिरेकी स्पर्धेमध्ये तरुणांना मार्ग कळत नाही आहे. तरुण हा नेमका या ठिकाणी कसा झालेला आहे, अकर्तव्याकडे झालेला आहे, विकल्पाकडे झालेला आहे. आणि म्हणून याकरता शास्त्राचे सिद्धांत, संत वचन हे या ठिकाणी पूर्णपणानं उपयोगाला येतात. आणि पूर्णपणानं उपयोगाला आल्यानंतर हे सगळं, हा विकल्प दूर होणं, दोषबुद्धीवरचा दूर होणं, याकरता स्तोत्रांचा हा पूर्णपणानं विचार करून आचार्यांनी, मग ते परमहंस परिव्राजक आचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची ही सगळी स्तोत्र असोत किंवा अन्य कोण्याही मोठ्या संतांची असोत, आणि म्हणून एक प्रेम निर्माण होतं. नाही बाबा, हे सगळं वाचल्यानंतर आमच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं, त्यालाच भक्ती म्हणतात. त्यालाच भक्ती म्हणतात. आणि भक्ती ही बुद्धीची प्रेरक शक्ती असते. आणि बुद्धीला बरोबर त्या ठिकाणी संकल्प करावासा वाटतो. आणि या विश्वासामुळे सुसंस्कृत झालेल्या बुद्धीत विश्वात्मक देवाचं दर्शन घडतं. विषय पूर्ण झाला, विषय पूर्ण झाला. अहो, बुद्धीचंच विश्वात्मक अशा प्रकारचं हे देवाचं दर्शन घडलं. राजाला तो अनुभव आला. हा अनुभवाचा विषय. योग्याने सांगितलं, हे नवयोगी पुढे नवनाथ म्हणून प्रसिद्धीला आले. त्यांनी अनुभव घ्या, प्रत्यक्षावगम, अनुभवाचा हा विषय, अनुभूतीचा विषय आहे. हा शब्द असा म्हटला की लगेच काही जण मागे सरकतात. तसं नाही आहे, मागे सरकण्याचा विषयच नाही आहे. घ्या ना अनुभूती. औषध आहे हे दाखवलं. वैद्याने हे औषध दाखवलं, सुंदर औषध आहे, इकडे बघ, तुझी व्याधी दूर होईल. बघण्याने होणार आहे का? नाही. ते चूर्ण मुखामध्ये घ्यावंच लागेल ना. तसं उपासना आणि साधना ही केलीच पाहिजे. आणि या उपासना आणि साधनेनं आत्मबल वाढतं आणि तरुणांचा मार्ग हा सुकर होतो. हा सुंदर विचार या ठिकाणी आचार्य म्हणतात. आणि म्हणून जसं आरशावरती धूळ साठती आहे, तसं बुद्धिरूपी दर्पणामध्ये हा वेगळा विचार, विकल्पाचा विचार आणि अकर्तव्याच्या विचाराची ही धूळ हळूहळू या संत स्तोत्र वेगवेगळ्या चिंतन मनन निधिध्यासनाने दूर केलं की लख प्रकाश. हो, अरे बापरे, मला अनुभूती आली. वा, मला सुंदर अनुभव आला, सुंदर अनुभव आला. वर्णन करा. नाही हो, मला वर्णन करता येत नाही, शब्द अपुरे पडतात. नाही, इथे नारद भक्ती सूत्रातलं एक सूत्र लगेच लक्षात येतं. कोणचं? मुका आहे. मुका आहे, बोलायला येत नाही, तो हावभाव करतो. मी राजा आहे. मग तो मी सांगतो. पण त्याला विचारलं, त्याला एक गुळाचा खडा द्या. देवर्षी नारद म्हणतात, बघा, म्हणजे पूर्वी सूत्रामधून सुद्धा प्रयोग करण्याकरता काय काय सांगितलेलं आहे. त्या मुक्याला गुळाचा खडा दिला, त्याने तो तोंडामध्ये घातला आणि घातल्यानंतर चघळायला लागला. लाळा रस जो आहे तो बाहेर पडला. आणि त्याला विचारलं, कुणाला?
मुक्याला विचारलंय की बाबा रे, गुळाचा खडा कसा आहे? आता त्याला ऐकायला येत नाही. लगेच एक शंका घेणारा मनुष्य आला. अहो त्याला काय विचारताय? त्याला हावभाव हो. अहो हावभाव करूनच आम्ही विचारणार. कसा आहे गुळाचा खडा? आपण बोलतोय पण तो लगेच सांगतो छान आहे. अनुभव, अनुभूती आहे. तसं उपासना आणि आत्मबल या माध्यमामधून त्याला पूर्णपणानं अनुभूती येते आणि आत्मबल वाढतं. एका विशिष्ट उंचीवरती व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आजच्या काळामध्ये हा विषय फार महत्त्वाचा आलेला आहे सगळीकडे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. चांगले कपडे घातले म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नाही आहे, तोही एक अंग आहे. परंतु याप्रमाणे ईश्वर दर्शनाचा हा अनुभव प्राप्त होतो. आणि म्हणून नान्यत् किंचन विद्यते, याशिवाय दुसरं काही नाही. आचार्य पुन्हा 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 सांग पौनः पुन्येन या ठिकाणी सांगतात, यस्मात् परस्मात् विभो. यस्मात् आणि परस्मात्. आणि म्हणून याखेरीज आणि त्याखेरीज नाही आहे. अष्टमूर्तीने युक्त असणारा हा परमात्मा, हा सगुण साकार असणारा हा संबंध युक्त आहे. आणि हे अष्टमूर्ती स्वरूप जग हे परमेश्वराचं विराट स्वरूप आहे. विराट स्वरूप. एक आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये अनुभवजन्य बुद्धीला सर्व विषय ज्ञात होतात. अनुभव साधनेनं, उपासनेनं बुद्धी ही संकल्पाकडे नेली. निर्णयात्मिका, निर्णयशक्ती फार पाहिजे. इच्छाशक्ती, निर्णयशक्ती, विल पॉवर आणि डिसिजन पॉवर. ज्याचा डिसिजन झटकत जो करतो तिथे आपल्याला कळतं. कारण सगळं आव्हान आहे समोर. आणि या आव्हानामध्ये मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, अगदी प्राथमिक स्तरापासून उच्च अशा प्रकारच्या एखाद्या अधिकारपदावर असाल तर बुद्धीच्या बळावरती मनुष्य यशस्वी होतो. हेच आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मग तो खेळामध्ये असेल, बुद्धिबळाच्या खेळामध्ये असेल किंवा अन्य क्रीडांगणावरती असेल बुद्धी, आणि त्या ठिकाणी हे आपल्याला दिसून येतं. याला मौर्यकालीन एक छोटंसं पूर्वीचं एक उदाहरण आहे. मौर्यकालीन चाणक्याचं उदाहरण या ठिकाणी फार महत्त्वाचं, फार महत्त्वाचं. त्यामध्ये चाणक्य हा बुद्धिमान, त्यागी, तेजस्वी, धैर्यशील, सर्वगुण संपन्न राजनीतिज्ञ होते. राजनीतिज्ञ हा हिंदी शब्द आहे. ज्ञ, राजनीती जाणणारा, अशा माणसाची आज गरज आहे. त्यागी होते, सर्वगुण संपन्न आहे आणि तेजस्वी, आणि इतकंच नव्हे तर धैर्यशील. कोणत्या वेळी धीरोदात्तपणा, संकटाच्या वेळी धैर्यशीलपणा उपयोगाला येतो. आणि बोले तैसा चाले असे होते. वाचम अर्थोनुधावती असं एक वचन आहे. वाचम अर्थोनुधावती, बोललाय पण अर्थ त्याच्या पाठीमागे. बोलत आहे, बोललाय त्याप्रमाणे कृती आहे, कृती सुद्धा तशीच आहे. अशा प्रकारच्या या बुद्धीच्या सामर्थ्यावर त्याचा एवढा दृढ विश्वास होता. चाणक्यनी ती प्रसिद्ध आहे बरं, चाणक्यनी ती प्रसिद्ध आहे. आणि म्हणून बुद्धिस्तु मागान मम हे एक वचन आहे. हे एका नाटककारानं लिहिलेलं आहे, परंतु त्याचे विचार आहेत हे. तो म्हणतो माझी बुद्धी स्थिर राहू दे देवा, कारण त्यावरच मी जिंकलोय. आणि तो असं म्हणतो की मला माझ्या गुरूंनी मार्ग सांगितला आणि विरोधी पक्षाच्या प्रचंड सैन्य, प्रचंड शस्त्रास्त्र
एका बाजूला आणि माझ्यापाशी माझी बुद्धी फक्त एक आहे. त्या बळावरती मी आज शत्रुपक्षावरती हा विजय मिळवलेला आहे. असा क्षात्र तेजस्वी विचार जो आहे हा भारतातील तरुण पिढीला प्रेरक आहे. तो म्हणजे माझ्यापाशी शस्त्र नाही आहे, माझ्यापाशी सैनिक नाही आहे, परंतु माझ्या शत्रुपक्षाकडे प्रचंड लक्षावधी सैन्य आहे आणि माझ्या शत्रूची बुद्धी, माझ्या त्या असंख्य शत्रूच्या सैनिकांची बुद्धी, शस्त्रांची ताकद याच्यापेक्षा माझी बुद्धीची जी ताकद आहे ती त्याच्यापेक्षा दसपट आहे. हां, आणि त्यांनी ते करून दाखवलं आणि आपल्या परमशिष्याला त्याने राज्यावरती बसवलं. माझ्या गुरूंनी मला राष्ट्रकल्याणाचा मार्ग दाखवला, पण त्याच्यात राष्ट्रकल्याण पाहिजे. अकल्याणाकरता ही बुद्धीचा उपयोग कधी करायचा नाही आहे. हे विचार सुप्रसिद्ध आहेत. सद्गुरूकडून प्राप्त तेजस्वी बुद्धी ही सदैव स्थिर राहो, बुद्धिस्तु मागान मम. प्राप्त सद्गुरूंच्याकडून प्राप्त बुद्धी आहे ती स्थिर राहिली पाहिजे. गडबड होते, गडबड होते. बुद्धी स्थिर नाही की विकल्प निर्माण झाला. बुद्धिनाशात विनश्यते. अगदी एक 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 सगळं जणू काय असं मोती असल्यासारखं मोतीबिंदू आहे, ते सगळं लिहून ठेवलेलं आहे. भगवंताची वाणी आहे, ती कशी अशक्य असू शकेल. आणि म्हणून बुद्धी ही ईश्वर दत्त देणगी आहे. लक्षात घ्या, ईश्वर दत्त आहे. तिचा सदुपयोग करणे आपल्याच हाती असते. म्हणतो संत दयाळनाथ फार सुंदरीतन वर्णन करतात. बुद्धीचे लेणे ईश्वराचे देणे. बुद्धीचं लेणं आहे ते ईश्वराचं देणं आहे. त्या ईश्वरानं दिलेली आहे म्हणून ही बुद्धी ही माझ्या ठिकाणी आहे आणि मला खूप आनंद होत आहे, मला खूप आनंद. पण ती सद्गुरूकडून प्राप्त आहे हे विसरता कामा नये. हा विचार या ठिकाणी आचार्यांनी अशा रीतीनं बुद्धिरूपी दर्पणामध्ये तो प्रकाशरूप परमात्मा, हा परमात्मा आहे म्हणजे एका बाजूला त्यांनी काय सांगितलं, अष्ट तनूंनी अष्टमूर्तींनी युक्त असं हे जगाचं स्वरूप असणारं आणि इकडे आत्मबल वाढवून साधनेने उपासनेनं बुद्धिरूपी प्रकाशरूप परमात्म्याचा अनुभव घ्या. मिळणार तुम्हाला. असा हा सगळा भाग झाला. आता हा भाग अधिक समजावून घेण्याकरता समष्टी रूप ब्रह्मांडातील सर्व पदार्थांची व्यष्टीरूप पिंडातील अवयवांच्या ठिकाणी कल्पना करून पिंड ब्रह्मांडाची ऐक्याची कल्पना करावी. आचार्य कुठे येऊन थांबले? आचार्य पुढे अजून सांगणार आहेत. ही परमेश्वराची उपासना आहे. पिंड ब्रह्मांडाचं व्यष्टी समष्टीचं ऐक्य अशी ही भावना करावी. म्हणजे काय, हा जगामध्ये आहे ब्रह्मांडात आणि तो पिंडामध्ये आहे, ही धारणा अशी मानस उपासना ही प्रत्येकानं करावी. इथे थांबतात. याचा अधिक स्पष्टीकरण आपण उद्या पाळावं. इथे आपण थांबू. ही बुद्धी, ही बोलण्याची सुद्धा बुद्धी ज्या आदिगुरु भगवान शंकराने दिली, ज्या सद्गुरूने दिली, त्याला आपण वंदन करू. शिवहर शंकर गौरी शंकर, शिवहर शंकर गौरी शंकर, चंद्रशेखर 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 पाहि मां. श्री गुरुदेव दत्त.